रात्र खूप झाली होती, जेव्हा सर्व लोक हॉस्पिटलमधून आपल्या घरी परतले होते आणि जेवण करून सगळेजण आपापल्या खोलीत आराम करायला गेले होते. पण आपल्या अर्णवबाबूला त्यांना त्याच्या गौरीशिवाय कुठे चैन पडत होतं. विशेषत आता जेव्हा त्याच्या आणि त्याच्या लाडक्या गौरीच्या मध्ये प्रेमाची कबुली झाली होती, त्यानंतर आता त्याच्याने गौरीशिवाय एक क्षणही म्हणजे एक पलही राहणे कठीण झाले होते. त्याचे डोळे गौरीला आपल्या समोर पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आणि जेव्हा त्याच्याने ही व्याकुळता असह्य झाली, तेव्हा अर्णवबाबू घरात कुणालाही न सांगता गुपचूप गौरीला भेटायला निघाले. तो उशिरा रात्री लपून छपून देसाई मेन्शनमध्ये आला, पण आता अडचण ही होती की तो गौरीकडे कसा जाणार हाच विचार करत असताना त्याचे लक्ष गौरीच्या बाल्कनीकडे गेले, जिचा दरवाजा उघडा होता. बस त्याचे खोडकर डोके घोड्याच्या वेगाने धावू लागले आणि मग तो लपून छपून बागेतून जात भिंतीला लागून असलेला पैपाजवळ पोचला, जो गौरीच्या बाल्कनीला पार करून वर छतावर जात होता. मग काय, अर्णवबाबू देवाचे नाव घेऊन पाईपवर चढले आणि मग त्यानंतर गौरीच्या बाल्कनीतून उडी मारून तो गौरीच्या खोलीत आला. पण जेव्हा त्याने खोलीच्या आतील दृश्य पाहिले, तेव्हा त्याचा श्वासच रोखला गेला आणि तो डोळ्यांची पापणी हलवायलाही विसरला. त्याच्या समोर नुकतीच गौरी बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली होती आणि तिने गुडघ्यांचं थोडी वरपर्यंतची लाल रंगाची शायनिंग असणारी नाईटी घातली होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर अत्यंत सुंदर दिसत होती. तसेच ती नाईटी स्ट्रीपवाली असल्यामुळे गौरीच्या उघड्या गोऱ्या खांद्यावर त्याची नजर खिळून राहिली होती. गौरीच्या ओल्या केसातून टपकणारे पाणी तिच्या नाईटीला वरून भिजवत होते, ज्यामुळे तिची नाईटी तिच्या शरीराला चिकटली होती. ते पाहून अर्णवची अवस्था वाईट झाली होती. त्याचा श्वास जड झाला होता. त्याच्या मनात दाबून राहिलेल्या भावना जागृत होऊ लागल्या होत्या आणि इच्छा उफाळून येत होत्या. तेवढ्यात अचानक गौरी त्याच्या दिशेने वळली आणि त्याला पाहून ती जशी ओरडणार होती, तितक्यात अर्णवने लगेच हालचाल करत तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला मागे ढकलत बाथरूमच्या दरवाजालाच टेकवले. तो तिला हलकेच रागवत म्हणाला, काय करतेस? वरडून पूर्ण घर डोक्यावर घ्यायचे आहे का? जर तू ओरडलीस तर सगळेजण इथे येतील आणि मग सगळ्यांना माझ्याबद्दल समजेल. वेगळ्या गोष्टी बोलल्या जातील ते वेगळेच. सो प्लीज डोंट शाउट यार. त्यावर गौरीने त्याला डोळ्याने इशारा करून तोंडावरून हात हटवायला सांगितले, पण अर्णवच्या ते लक्षात आले नाही. तो तिला म्हणाला, हे डोळ्यांनी काय तीर चालवत आहेस? तोंडाने बोल, काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा गौरी त्याला डोळे वटारून दाखवू लागले, पण अर्णवला काही समजले नाही. तो देखील तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. तितक्यात अचानक त्याच्या तोंडातून वेदनेची किंकाळी निघाली आणि तो आपला हात गौरीच्या तोंडावरून हटवून जोरजोरात हलवू लागला, कारण गौरीने त्याच्या हाताचा चावा घेतला होता. तिथेच अर्णव आपला हात झटकत तिला म्हणाला, आ उंदरी कुठली, किती तीक्ष्ण दात आहेत तुझे, उगाच माझ्या हाताचा चावा घेतलास. तेव्हा गौरी दीर्घ श्वास घेत त्याला म्हणाले, तर मी काय करू? तुम्ही इतक्या जोरात माझे तोंड दाबले होते की मला श्वासच घेता येत नव्हता. वरून मी तुम्हाला हात हटवायला सांगत होते तर तुम्ही समजत नव्हता, त्यामुळे मला तुमच्या हाताचा चावा घ्यावा लागला. तसे तुम्ही इतक्या रात्री इथे काय करत आहात? असे कोणते कारण होते ज्यासाठी तुम्हाला अशा चोरांसारखे लपून छपून यावे लागले? तेव्हा अर्णव मनातल्या मनात विचार करू लागला, जर मी हिला खरे सांगितले की मी हिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हतो म्हणून हिला भेटायला आलो, तर ही माझी थट्टा उडवेल. म्हणूनच बरे होईल की मी हिला खरे सांगू नये. हाच विचार करत तो गौरीला म्हणाला, ते खरं तर मी तुला हे विचारायला आलो होतो की की काहीतरी विचार करून पुढे म्हणाला, हो, आपल्या लग्नाला घेऊन तुझी काही इच्छा तर नाही ना? म्हणजे कदाचित तू आपल्या लग्नाबद्दल काही विचार केला असेल. म्हणजे जसे आपले लग्न आधी झाले होते, ज्या परिस्थितीत झाले होते ते ठीक नव्हते आणि लग्नाला घेऊन प्रत्येक मुलीची काही ना काही स्वप्ने तर असतातच. तर आता जेव्हा आपण पुन्हा लग्न करत आहोत
तेव्हा मी विचार केला की मी तुला तुझी मर्जी विचारून घ्यावी. जर तुझी लग्नाबद्दल काही इच्छा असेल, काही स्पेशल करण्याची, तर मला सांग, मी ते मॅनेज करेन. तेव्हा गौरी हसून त्याला म्हणाली, नाही, माझी अशी कोणतीही इच्छा नाही. मला सुरुवातीपासूनच असा नवरा हवा होता जो मला समजून घेईल आणि माझ्यावर खूप प्रेम करेल, जे तुम्ही आधीपासूनच करता. बाकी लग्नाबाबत माझी कधीच अशी इच्छा नव्हती ज्यामध्ये खूप जास्त गाजावाजा असेल किंवा खूप जास्त पैसे खर्च होतील. मला अगदी साधे लग्न आवडते. तिचे बोलणे ऐकून अर्णव हसला आणि गौरीही हसली. तितक्यात तिची नजर फिरली आणि समोरच्या आरशावर पडली. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताच तिचे डोळे मोठे झाले आणि तिला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली. ती ह्यावेळी अर्णव समोर एका छोट्याशा नाईटीमध्ये उभी होती. हे पाहून तिचे गाल गुलाबी झाले आणि ती लाजून इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा समोर सोफ्यावर ठेवलेल्या आपल्या जॅकेटवर तिची नजर गेली. ती लगबगीने ते जॅकेट किंवा कोटी घेण्यासाठी पुढे सरसावली, पण तितक्यात तिच्या ओल्या केसातून जमिनीवर पडलेल्या पाण्याच्या थेंबावर तिचा पाय पडला आणि ती घसरून पडू लागली. अर्णव, जो तिच्या चेहऱ्यात हरवून गेला होता, त्याने तत्परतेने पुढे होऊन तिला आपल्या कवेत सांभाळले. पडण्याच्या भीतीने गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि अर्णवला खांद्यावरून घट्ट पकडत त्याची शर्ट आपल्या मुठीत जखडून घेतली. तिथेच अर्णवने तिला पाठीवरून आणि कमरेजवळून धरले होते आणि तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. गौरीने तिचे डोळे घट्ट मिटले होते. तिच्या पापण्या फडफडत होत्या आणि चेहऱ्यावर प्रचंड निरागसता पसरली होती, ज्यामध्ये अर्णव पूर्णपणे हरवून गेला होता. जेव्हा गौरीला जाणीव झाली की ती पडली नाहीये आणि दोन मजबूत हातांनी तिला सांभाळले आहे, तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढले. त्या हातांच्या स्पर्शाला ती खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. तिने हळूहळू आपले डोळे उघडून समोर पाहिले तर तिची नजर अर्णवच्या नजरेला भिडली. दोघंही ह्या जगाच्या विसर पडून एकमेकांकडे पाहत राहिले. तितक्यात बाल्कनीतून थंड हवेची एक जोरदार झुळूक आली आणि दोघांना स्पर्श करून निघून गेली, ज्यामुळे गौरी शहारली आणि ती सरळ उभी राहिली. ती पुन्हा लगबगीने आपली जॅकेट घेण्यासाठी जाऊ लागली. तेव्हा अर्णव तिला थांबवत म्हणाला, राहू दे ना, अशीच छान दिसत आहेस आणि शिवाय माझ्यासमोर कसली लाज? मी तर तुझा आपलाच आहे ना. त्याचे बोलणे ऐकून पुन्हा एकदा गौरीचे गाल लाल झाले आणि ती नजर चुकवत त्याला म्हणाली, आता लाज वाटणारच ना, कारण असे म्हणत ती शांत झाली. तिला पुढे काही बोलताच आले नाही. तिच्या बोलण्याचा अर्थ समजून अर्णव तिच्या दिशेने पावले टाकू लागला आणि गौरी लाजत मागे सरकू लागली. अर्णव तिच्या जवळ जाणार तितक्यात बाहेरून वेगाने वारा वाहू लागला, ज्यामुळे दोघांचेही लक्ष बाहेर गेले, जिथे वादळ आले होते आणि जोरात पाऊस पडत होता. वादळामुळे खिडक्या एकमेकांवर आदळू लागल्या होत्या. हे पाहून गौरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हा पाऊस आणि वादळ अचानक कसे आले? अचानक हवामान कसे बदलू शकते? तेव्हा अर्णव दीर्घ श्वास सोडत तिला म्हणाला, हे मुंबईचे हवामान आहे गौरी. इथे एका क्षणात हवामान बदलते, पण आता अशा वादळात मी घरी कसं जाणार? बाहेरचे हवामान पाहून गौरी लगेच त्याला म्हणाली, नाही, तुम्ही अशा हवामानात बाहेर जाणार नाही. तुम्ही इथेच थांबणार आहात. पाहत नाही आहात का हवामान किती खराब आहे ते? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही एक काम करा, बेडकडे इशारा करत पुढे म्हणाले, तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. तिचे बोलणे ऐकून आधी तर अर्णव खुश झाला होता की ती कशी त्याच्यावर आपला हक्क गाजवत होती आणि त्याला तिथे थांबून घेत होती. पण जेव्हा गौरीने सोफ्यावर झोपण्याची गोष्ट काढली, तेव्हा त्याचे डोळे बारीक झाले आणि तो गौरीला म्हणाला, का? तू सोफ्यावर का झोपणार? माझ्यासोबत बेडवर का नाही? काही अडचण आहे का? तेव्हा गौरी सोफ्याकडे जात आपले जॅकेट घालत त्याला म्हणाले, नाही, अडचण तर काही नाहीये, पण अजून आपले लग्न झाले नाहीये, तर बस ह्याच कारणास्तव मला सोफ्यावर झोपायचे आहे. त्यावर अर्णव तिच्या दिशेने पावले टाकत तिला म्हणाला, कोणी सांगितले आपले लग्न झाले नाही म्हणून? आधी झाले तर आहे
आपले लग्न, ते तर घरचे आपल्याला एकत्र राहू देण्यास तयार नव्हते. बस ह्याच कारणाने मी पुन्हा लग्नाचा विषय काढला. नाहीतर मी तर असंच तुझ्यासोबत राहणार होतो. मी त्या लग्नाला मनापासून मानले आहे. मग आपल्यात ही अंतर ठेवण्याचं काय अर्थ? तेव्हा गौरीने काही क्षण त्याच्याकडे पाहिले आणि मग त्याला म्हणाले, प्लीज अर्णवजी, ऐका ना. बस 2 दिवसांचीच तर गोष्ट आहे. आणि तसेही कोणत्याही गोष्टीची घाई न करता योग्य वेळेची वाट पाहिल्यास शेवटी यश किंवा आनंद नक्की मिळतो. आपले बोलणे संपून गौरी खोलीच्या खिडक्या बंद करण्यासाठी पुढे सरसावले. ती खिडक्या बंद करू लागली. ज्या जोराच्या वाऱ्यामुळे तिला बंद करता येत नव्हत्या, तसेच बाहेरून येणाऱ्या वेगाच्या वाऱ्यामुळे खिडक्यांमधून जे पाणी आत येत होते ते आता गौरीला भिजवू लागले होते. तिथेच अर्णव काही क्षण आपल्या जागेवर उभा राहून तिला पाहत राहिला आणि मग पुढे होऊन गौरीच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. गौरीने जेव्हा त्याला आपल्या पाठीमागे इतक्या जवळ अनुभवले तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तितक्यात अर्णवने आपला हात पुढे करून खिडकी बंद केली. त्यानंतर तो दुसऱ्या खिडकीकडे गेला आणि तीही बंद केली. या सगळ्यात तो स्वतः देखील भिजला होता, ज्यामुळे त्याचा पांढरा शर्ट त्याच्या शरीराला चिकटला होता आणि त्याचे 6 पॅक ॲब्स व पिळदार शरीर उठून दिसत होते. जेव्हा गौरीची नजर अर्णवच्या शरीरावर पडली तेव्हा ती तिथेच खिळून राहिली. तेवढ्यात अर्णव आपल्या हाताने चेहऱ्यावरचे पाणी पुसत तिला म्हणाला, तुला सोफ्यावर झोपण्याची काहीच गरज नाहीये गौरी. तू आरामात तुझ्या बेडवर झोप. मी घरी चाललोय. ठीक आहे? तर तू बाल्कनीचा दरवाजा नीट बंद करून घे. एवढे बोलून तो बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून गौरी भानावर आली. तिने लगबगीने पुढे होऊन मागून त्याचा हात पकडला आणि म्हणाले, नाही अर्णवजी, बाहेर हवामान खूप खराब आहे. जोराचे वादळ वारे सुटले आहे आणि पाऊस पडतोय. मी अशा परिस्थितीत तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही. तुम्ही इथेच राहणार याच खोलीत माझ्यासोबत. ऐकलत तुम्ही? तेव्हा अर्णव तिच्याकडून आपला हात सोडवत म्हणाला, डोंट वरी गौरी, मी जपून जाईन. मला काही होणार नाही. तू फक्त बाल्कनीचा दरवाजा नीट लावून घे. तर गौरी त्याला म्हणाली, नाही, मी सांगितले ना, तुम्ही कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला अशा हवामानात कुठेही जाऊ देणार नाही. मग उगाच हट्ट का करत आहात? काही तुम्हाला माझ्यासोबत राहायला आवडत नाहीये का? तेव्हा अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला म्हणाला, नाही गौरी, अशी गोष्ट नाही की तुझ्यासोबत राहायला आवडत नाही. तसे असते तर इथे तुला भेटायला इतक्या रात्री आलो नसतो. बस गोष्ट अशी आहे की जर मी इथे तुझ्यासोबत ह्या खोलीत राहिलो तर स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. आणि मला नाही वाटत की माझ्या एका चुकीमुळे नंतर मला तुझ्या समोर अपराधी वाटायला हवे आणि मी आयुष्यभर तुझ्याशी नजर मिळवू शकणार नाही. एवढे बोलून तो पुन्हा बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागला की गौरीने पुन्हा त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणाली, प्लीज अर्णवजी, जाऊ नका. बाहेर हवामान खूप खराब आहे. तुम्हाला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावर अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग मागे वळून गौरीला कांदा धरून बाल्कनीच्या काचेचा दरवाजाला टेकवले आणि तिचं डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आणि जर मी इथे राहिलो तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. माहीत आहे का? का? गौरीच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, कारण तुझ्यावर इतके प्रेम करतो की जेव्हा तू समोर असतेस तेव्हा स्वतःवर ताबा राहत नाही. मनात दाबून राहिलेल्या इच्छा उफाळून येतात. भावना वाहू लागतात. माझ्याही काही इच्छा आहेत, काही स्वप्न आहेत, पण तुला अजून हे नातं पुढे न्यायचं नाही. कदाचित तुला माझ्या डोळ्यातील धडपड दिसत नाहीये, म्हणूनच तू दरवेळी माझ्या भावनांकडे दुर्लक्ष करतेस. पण मी तसं करू शकत नाही. म्हणूनच मला इथे थांबायचं नाहीये. कारण मला माहीत आहे की जर मी इथे थांबलो तर मी स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. आणि असं काहीतरी करून बसेन ज्यानंतर मी कदाचित तुझ्याशी नजर मिळवू शकेन. म्हणूनच मला थांबवू नकोस. हेच तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही चांगलं आहे. गौरी डोळ्यांची
पातीही न हलवता एकटक त्याच्या डोळ्यात पाहत होती. आज पहिल्यांदाच तिला अर्णवच्या डोळ्यात अनेक संमिश्र भावना दिसत होत्या, ज्यामध्ये प्रेम, वेदना आणि तडफड सगळंच होतं. याच कारणामुळे ती इच्छा असूनही अर्णवच्या डोळ्यांवरून आपली नजर हटवू शकत नव्हती. बाल्कनीतून येणाऱ्या पावसाच्या सरी दोघांच्या चेहऱ्याला भिजवत होत्या. तिथेच अर्णवची नजर गौरीच्या ओठांवर केली होती, ज्याच्यावर पाण्याचे काही थेंब स्थिरावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तो स्वतःवरील ताबा गमावू लागला होता. तेवढ्यात बाहेर अचानक विजांचं कडकडाट झाला. त्याला घाबरून गौरीने एकदम किंचाळत अर्णवला घट्ट मिठी मारली. त्यामुळे अर्णवच्या हृदयाचे टोके वेगाने धडधडू लागले. त्याचा श्वास जड झाला. त्याने आपला चेहरा वर करून डोळे घट्ट मिटून घेतले आणि आपले दोन्ही हात गौरीच्या पाठीभोवती वेढले. अर्णवच्या इतक्या जवळ आल्यामुळे गौरीच्या हृदयाची धडधडही वाढली होती. तिच्या संपूर्ण शरीरात एक अनामिक शकाकुली म्हणजे शहारून येणे निर्माण झाली होती. पण अर्णवच्या शरीरातून येणाऱ्या त्या सुगंधी आणि मनमोहक सुवासामुळे ती दूर होऊ शकत नव्हती. यावेळी तिच्या मनावर आणि डोक्यावर एका वेगळ्याच भावनांनी ताबा मिळवला होता, ज्या भावना तिला सर्व काही विसरून अर्णवच्या जवळ जाण्यास सांगत होत्या, त्याच्या कवेत समावून जाण्यास सांगत होत्या. आणि अगदी तसेच झाले. जेव्हा ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही, तेव्हा तिने अर्णवच्या छातीवरून आपला चेहरा बाजूला केला. आपल्या हातांनी त्याचे दोन्ही खांदे पकडत ती आपल्या पायाचा पंजावर उभी राहिली. तिने हळूच स्वतःला वर उचलून आपला चेहरा वर केला आणि अर्णवच्या कानावर व घालावर हलकेच चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले हात वेढत ती हळूच त्याला म्हणाली, आय लव्ह यू अर्णवजी, आय लव्ह यू सो मच. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मला सोडून जाऊ नका. जर स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकत नसाल तर वाहून जाऊ द्या त्या भावनांना. सामावून घ्या मला तुमच्या कवेत, पण मला सोडून जाऊ नका. तिच्या ह्या शब्दांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. अर्णव जो इतक्या वेळापासून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्याचे ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी गौरीचे बोलणे ऐकून त्याचा स्वतःवरील ताबा पूर्णपणे सुटला. त्याने आपला चेहरा खाली झुकवला आणि तो हळूहळू गौरीच्या खांद्यावर आणि मानेवर चुंबन घेऊ लागला. त्याच्या उष्ण ओठांचा स्पर्श आपल्या खांद्यावर जाणवताच गौरीने अस्वस्थतेने त्याचे खांदे घट्ट पकडून ठेवले. दुसरीकडे अर्णवचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. थोड्या वेळाने जेव्हा गौरीला ती अस्वस्थता सहन झाली नाही, तेव्हा तिने अर्णवला हलकासा धक्का दिला आणि ती मागे वळली. ती बाल्कनीच्या काचेच्या दरवाजाला टेकून उभी राहिली आणि आपल्या वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तिथेच गौरीच्या ह्या कृत्यावर अर्णव मंद हसला आणि तो पुन्हा मागून तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. गौरीची पाठ त्याच्या छातीला टेकली होती. तितक्यात अर्णवने एका हाताने गौरीचे केस हळूच पुढच्या बाजूला केले आणि मागून तिच्या मानेवर व खांद्यावर चुंबन घेऊ लागला. त्यावर गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती दीर्घ श्वास घेऊ लागली. तिने आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आबळल्या. तिथेच अर्णवचे दोन्ही हात तिच्या कमरेवरून फिरत पुढे तिच्या पोटावर आले आणि त्याने तिच्या जॅकेटच्या बांधलेल्या नाडीचा स्पर्श केला. हे जाणवताच गौरीच्या हृदयाचे ठोके अधिकच वाढले आणि ती वेगाने श्वास घेऊ लागली. तिने आपले हात अर्णवच्या दोन्ही हातांवर ठेवले आणि आपला चेहरा हलकासा फिरवून डोळे उघडून अर्णवच्या दिशेने पाहिले. अर्णव देखील तिच्याकडेच पाहत होता. दोघांची नजर एकमेकांना भिडली. गौरी नकारार्थी आपली मान हलवू लागली. तेव्हा अर्णव हळूच तिच्या मानेवर आणि कानाजवळ चुंबन घेत म्हणाला, नाही गौरी, आता नाही. मला असं व्याकुळ करून आता तू पावले मागे घेऊ शकत नाहीस. असे म्हणत त्याने तिच्या जॅकेटची नाडी सोडवली. गौरीने एक दीर्घ श्वास घेत पुन्हा आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तितक्यात अर्णव हळूहळू तिची जॅकेट शरीरावरून उतरत तिच्या उघड्या खांद्याचे चुंबन घेऊ लागला. तिथेच गौरीने बाल्कनीचा काचेच्या भिंतीवर टांगलेला पडदा आपल्या मुठीत घट्ट पकडून धरला. जेव्हा गौरीला ही अवस्था अजिबात सहन झाली नाही, तेव्हा ती मागे वळली आणि अचानक अर्णवच्या गळ्यात पडली.
अर्णवनेही तिला घट्ट मिठीत घेतले आणि तिचे जॅकेट काढून बाजूला सोफ्यावर ठेवून दिले. त्याने गौरीला आपल्या कवेत उचलून घेतले. गौरीने आपले हात त्याच्या गळ्याभोवती वेढले. तिचा चेहरा काले झुकलेला होता, ज्यावर लाजेची लाली पसरली होती. तिथेच अर्णव तिचा चेहरा पाहत तिला कवेत घेऊन बेडच्या दिशेने पुढे जाऊ लागला. त्याने हळूच गौरीला बेडवर बसवले आणि मग आपला हात पुढे करून खोलीत चालू असलेला दिव्यांचा स्विच बंद केला, ज्यामुळे संपूर्ण खोलीत अंधार पसरला आणि आता तिथे फक्त एक मंद प्रकाशाचा लॅम्प जळत होता, जो अर्णव आणि गौरीच्या बेडच्या साईड टेबलावर ठेवला होता. अर्णवने त्या मंद प्रकाशामध्ये गौरीचा चेहरा पाहत तिला हळूहळू बेडवर झोपवले आणि स्वतः तिच्या जवळ येऊ लागला. तितक्यात पुन्हा एकदा बाहेर जोरात वीज कडकडली, ज्याला घाबरून गौरीने अचानक पुन्हा अर्णवला घट्ट मिठी मारली. ह्या गाई गडबडीत अर्णवचा तोल गेला आणि तो थेट गौरीच्या अंगावरच पडला. काही क्षणानंतर जेव्हा गौरी नॉर्मल झाली, तेव्हा अर्णवने आपला चेहरा वर केला आणि गौरीकडे पाहिले. गौरी त्याच्या गळ्यात हात टाकून झुकलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. हे पाहून अर्णव मंद हसला आणि त्याने हळूच आपल्या अंगठ्याने गौरीच्या ओठांना कुरवाळले आणि मधुहोश आवाजात तिला म्हणाला, आय लव्ह यू गौरी, आय लव्ह यू सो मच. खूप प्रेम करतो तुझ्यावर. आपल्या प्रेमाला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण जर तुझ्यापासून दूर झालो तर मी जगू शकणार नाही. गौरीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले, जो डोळ्यात अथांग प्रेम घेऊन तिच्याकडे पाहत होता. गौरी हसली आणि नजर झुकवत त्याला म्हणाली, आय लव्ह यू टू अर्णवजी. मी सुद्धा आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून अर्णवच्या ओठांवर आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी आणि सुंदर स्माईल आली. त्याने खाली झुकून आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला आणि तिचे ओठ आपल्या ओठांना जोडले. तिची बोटे आपल्या बोटांमध्ये गुंफून तो बेडवर तिच्या अधिक जवळ आला, जिथे त्यांच्या प्रेमाच्या मिलनाने रात्रीचे वादळ शांत झाले. रात्रभर बाहेर सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असतानाच प्रेमात बुडलेली ती दोन हृदये एकमेकांच्या कवेत गाढ झोपी गेली होती. बेडच्या चादरीवरच्या सुरकुत्या त्यांच्या प्रेमाच्या पूर्णत्वाची साक्ष देत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरून खिडकी वाटे प्रकाशाची किरणे गौरीच्या खोलीत पडत होती, ज्यामुळे तिच्या खोलीत उजेड होत होता. अर्णव आणि गौरी अजूनही एकमेकांच्या कवेत झोपलेले होते. तितक्यात दरवाजावर होणाऱ्या तापेमुळे गौरीची झोप उडू लागली. तिने टेबलावरून आपला फोन उचलून त्यात वेळ पाहिली, तेव्हा तिचे डोळे मोठे झाले. तिने लगबगीने अर्णवच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली आणि ती उठून बसली. तसेच तिने खोलीचे दिवे चालू केले. आपल्या शेजारी होणारी हालचाल जाणून अर्णवनेही डोळे चोळत ते उघडले. तेवढ्यात काही आवाज त्याला कानावर पडू लागला, गौरी, गौरी बाळा, उठ आता. कुठपर्यंत झोपून राहणार आहेस? आज तुझी हळद आहे, त्यासाठी तुला लवकर तयार व्हायचे आहे. दरवाजा उघड. तो आवाज ऐकून अर्णव आणि गौरी दोघंही चकित झाले. ते एकमेकांकडे पाहू लागले. तो आवाज दुसऱ्या कुणाचा नसून सुनीता यांचा होता. पण त्या इतक्या पहाटे इथे काय करत आहेत, हाच विचार करून त्या दोघांचे डोळे चक्रावून गेले. तेवढ्यात गौरी आपला आवाज सामान्य करत त्यांना म्हणाले, आई, मी उठले आहे आणि आंघोळीला चालले आहे, पण तुम्ही इतक्या पहाटे इथे काय करत आहात? त्यावर सुनीता हसून म्हणाल्या, अरे वा बाळा, हा काय विचारण्याचा प्रश्न आहे का? अगं, आपण असं बेत नव्हता का आखला की आपण तुझी आणि अर्णवची हळद एकत्रच करणार आहोत? आणि राजेश यांची ही तब्येत पाहता हळदीचा सर्व बेत देसाई मेन्शनमध्ये करण्याचे ठरवले होते. म्हणूनच आम्ही सर्वजण सकाळीच इथे आलो आहोत. आपला सकाळचा नाश्ता देखील विशाखा इथेच ठेवला आहे. आता तू ह्या फालतू गोष्टी सोड आणि पटकन तयार होऊन खाली ये. जिथे तुम्हा दोघांच्या हळदीची तयारी होत आहे, तोपर्यंत मी त्या नालायकला फोन करते. माहित नाही रात्रीपासून कुठे गायब आहे. आधी तर स्वतः लग्नासाठी इतका उतावीळ होत होता की त्याचा भास झाला असता तर त्याने रात्रीच लग्न उरकून घेतले असते. आणि आता कुठे गायब आहे कुणास ठाऊक.
एवढे बोलून त्या तिथून निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर अर्णवने सुटकेचा श्वास सोडला आणि तो आपल्या केसातून हात फिरवत आळस देऊ लागला. तिथेच गौरी त्याच्याकडे पाहून लागली आणि रडवेला चेहरा करून अत्यंत काकुळीतीने त्याला म्हणाले, आता आपण काय करणार अर्णवजी? सकाळही खूप झाली आहे आणि सगळे लोक सुद्धा इथे आले आहेत. आता तुम्ही इथून बाहेर कसे पडणार? आणि जर कुणाचे तुमच्यावर लक्ष गेले तर त्यांना समजेल की तुम्ही रात्री इथेच होतात. त्यावर अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, तर मग समजू दे ना, तू इतकी का घाबरत आहेस? आपण दोघे नवरा बायको आहोत, त्यामुळे आपण काही चुकीचे काम तर केलेले नाही ज्यासाठी तुला इतके घाबरावे लागेल. म्हणूनच आपला चेहरा नीट कर आणि इथे ये माझ्याजवळ. सकाळी सकाळी प्रेमाचे 4 शब्द बोलण्याऐवजी उगीच काळजी करत बसले आहेस. एवढे बोलून त्याने तिला पुन्हा आपल्या कवेत ओढले आणि प्रेमाने तिचा चेहरा पाहत तिच्या गालावर आलेली केसांची बट मागे करू लागला. तुला माहित आहे, कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती आणि ही रात्र मी कधीच विसरणार नाही. विशेषत ते वादळ आणि विजांचा कडकडाट, कारण त्यांच्यामुळे तर तू माझ्या इतक्या जवळ आलेस. देव करो आणि असेच वादळ वारे रोज सुटोत, असंच पाऊस रोज पडो आणि असाच जोरात विजा रोज कडकडोत, ज्याच्या आवाजाला घाबरून तू असेच माझ्या कवेत समावून जावीस आणि मग मी तुझ्यावर अथांग प्रेम करू. एवढे बोलून तो आपले ओठ तिच्या ओठांच्या जवळ नेऊ लागला. तेव्हा गौरीने त्याला थांबवत लाडात म्हणाले, नाही नको अर्णवजी, आता नाही. सकाळही खूप झाले आहे आणि हळदीची वेळही झाली आहे. सगळे लोक घरी आले आहेत. प्लीज आता तुम्ही इथून जा ना. जर कोणी तुम्हाला पाहिले तर उगाच नसत्या गोष्टी बोलल्या जातील आणि तुमच्या बहिणी त्या तर मला दिवसभर चिडत राहतील आणि माझी सतावणूक करतील. काकू सुद्धा त्यांना साथ देतील आणि मला अशा अवघड परिस्थितीचा सामना करायचा नाही. म्हणूनच प्लीज माझ्यासाठी इथून निघून जा. तसेही आजपासून फक्त एकाच दिवसाची तर गोष्ट आहे. उद्यापासून तर मला कायमची तुमचीच होऊन तुमच्या सोबत राहायचे आहे. मग आता तुम्ही माझे एवढे छोटेसे बोलणेही ऐकणार नाही का? तेव्हा अर्णवने मंद हसून प्रेमाने तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि मग तिच्या गालावरून हात फिरवत हसून तिला म्हणाला, तू इतक्या प्रेमाने बोलशील तर तुझ्यासाठी जीवही हजर आहे. मग इथून जाणे तर फार छोटी गोष्ट आहे. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आताच निघतो. पण जाण्यापूर्वी एक गुड मॉर्निंग किस तर मिळायलाच हवे ना. एवढे बोलून त्याने लगबगीने पुढे होत तिच्या ओठांचे चुंबन घेतले आणि तो उठून उभा राहिला. तेच गौरीला काही समजण्याची संधीच मिळाली नाही, पण तिच्या ओठांवर एक सुंदर हसू उमटले. तिने आपले कपडे नीट केले आणि बेडवरून उठून सोफ्याकडे जात आपले जॅकेट उचलून परिधान केले. दुसरीकडे अर्णव गॅलरीच्या दिशेने पुढे गेला होता, त्यामुळे गौरीही त्याच्या पाठीमागे येऊ लागली. अर्णव जसा गॅलरीतून खाली उतरू लागला तितक्यात गौरीने त्याला थांबवत म्हणाले, थांबा. अर्णव तिथेच थांबला. गौरी चालत त्याच्याजवळ आली. तिने आपले दोन्ही हात अर्णवच्या चेहऱ्यावर ठेवले. अर्णव तिच्याकडे पाहू लागला तेव्हा गौरीने त्याचा डोळ्यात पाहत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग ती मागे सरकली. तिने आपली नजर झुकवून लाजत अर्णवला म्हणाले, आरामात आणि सांभाळून खाली उतरा. स्वतःला दुखापत करून घेऊ नका आणि कुणाच्या नजरेत पडू नका. आता जा. त्यावर अर्णव मंद हसला आणि म्हणाला, या सुंदर गुड मॉर्निंग किसला मी नेहमीच लक्षात ठेवेन माय डिअर वाईफी. एवढे बोलून तो स्वतःला सावरत खाली उतरू लागला. तिथेच गौरी लाजत गॅलरीतून आत निघून गेली आणि मग कपाटातून कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. दुसरीकडे अर्णव गॅलरीतून सुरक्षितपणे खाली उतरला आणि आपले कपडे नीट करत बागेतून लपून छपून निघू लागला. तितक्यात अचानक एक आवाज आला, जिजू तुम्ही इथे? जसं हा आवाज त्याच्या कानावर पडला तशी त्याची पावले तिथेच रेंगाळले. त्याने मागे वळून पाहिले तर लवली अत्यंत आश्चर्याने उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या समोर ह्यावेळी 2 बदल्या पाणी आणि हळद ठेवली होती. याच्या उघड अर्थ असा होता की ती हळदीच्या कार्यक्रमात काहीतरी
खोडसाळपणा करण्याचा बेत आखत होती, पण तितक्यात तिने अर्णवला तिथून चोरासारखे लपून छपून निघताना पाहिले होते, ज्यामुळे ती चकित झाली होती आणि तिने अर्णवला हाक मारली. अर्णव तिची काय समजूत काढणार याच विचारात तो पडला होता. तितक्यात लवली चालत त्याच्या जवळ आली आणि म्हणाले, जिजू, तुम्ही इथे काय करत आहात? तुमच्या कुटुंबियांसोबत तर मी तुम्हाला पाहिले नाही, मग तुम्ही कधी आलात? असे म्हणत तिने एक नजर गौरीच्या गॅलरीकडे टाकली, जिचा दरवाजा उघडा होता. त्यानंतर तिने अर्णवकडे पाहिले, ज्याच्या शर्टवर खूप साऱ्या सुरकुत्या पडलेल्या होत्या. तेवढ्या तिचे लक्ष अर्णवच्या मानेकडे गेले, ज्याच्यावर ओठांचे लिपस्टिकचे डाव उमटले होते. हे पाहताच ती सर्व काही समजली आणि मंद असं अर्णवला म्हणाले, ओ हो, समजले मी. तुम्ही इथे काय करत आहात ते. तुम्ही इथे आता आला नाही आहात, तर इथून जात आहात, जेणेकरून कोणाचे तुमच्यावर लक्ष जाणार नाही, कारण तुम्ही रात्रभर गौरीसोबत होतात, हो ना? आणि ही गोष्ट कोणालाच माहीत नाहीये. काय मी बरोबर बोलले ना? तिचे बोलणे ऐकून अर्णव पूर्णपणे गडबडला, पण नंतर स्वतःला सावरत तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, मी तिच्या सोबतच होतो, पण प्लीज तू ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस, नाहीतर उगाचच घरात गोंधळ निर्माण होईल आणि गौरी माझ्यावर रागवेल. म्हणूनच प्लीज तुझे तोंड बंद ठेव. त्या बदल्यात तुला जे हवे असेल ते मी तुला देईन. त्याचे हे बोलणे ऐकून लवली मंद हसली आणि त्याला म्हणाले, ठीक आहे, जर अशी गोष्ट असेल तर डील डन. ह्यावेळी लग्नात मला तुमच्याकडून खूप मोठी ओवाळणी हवी आहे आणि तुम्ही नकार देऊ शकत नाही, कारण जर तुम्ही नकार दिला तर मी तुमचे हे गुपित घरातील सर्व लोकांसमोर उघड करीन. तिच्या ह्या बोलण्यावर अर्णव तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला, ठीक आहे, सध्या तुझी वेळ आहे ना, कधीतरी माझीही वेळ येईल, तेव्हा मी सुद्धा मोजून मोजून बदला घेईन. त्यावर लवली मंद हसत म्हणाले, हो ठीक आहे, नक्की घ्या, पण सध्या तुम्ही इथून निघून जा, कारण सगळे जण इथेच येणार आहेत. जर त्यांनी पाहिले तर पुढे काय होईल हे तुम्हाला चांगलं माहीत आहेच. तिचे बोलणे ऐकून अर्णव गाईगाईने तिथून निघून गेला. तिथेच लवलीच्या ओठांवर एक खोडकर हसू उमटले. तिने एक नजर गौरीच्या गॅलरीकडे टाकली आणि मग ती लगबगीने घराच्या आत निघून गेली. लवली लगबगीने गौरीच्या खोलीत आली, जिथे गौरी आरशासमोर बसून तयार होत होती. तिने ह्यावेळी पिवळ्या रंगाचा एक साधा पण सुंदर लेहंगा परिधान केला होता आणि ती अत्यंत देखणी दिसत होती. आरशात स्वतःचे रूप पाहून ती मनातल्या मनात मंद हसत होती. लवलीने तिला पाहिले आणि ती पळतच तिच्या जवळ आली आणि मागून तिच्या गळ्याभोवती हात वेढत म्हणाली, हाय, काय भानगड आहे गौरी? आरशात पाहून स्वतःचीच असं मनातल्या मनात हसणं काही विशेष गोष्ट आहे का? मला सांग ना, मी कुणालाही सांगणार नाही, वचन. तिने अचानक मारलेल्या मिठीमुळे गौरी आधी तर गडबडली, पण तेव्हा तिने आरशातून लवलीला पाहिले आणि तिचे बोलणे ऐकले तेव्हा ती पार लाजून गेली. ती तिला म्हणाली, अशी काही विशेष गोष्ट नाही लवली, ते तर मी स्वतःला पाहून हसत होते. ह्या लेंग्यात मी किती छान दिसते ना, बस ह्याच कारणामुळे. बरं तू प्लीज माझी ही ओढणी नीट पिन लावून सेट कर ना, मला नीट जमत नाहीये. त्यावर लवली म्हणाले, हो, आणि इकडे मी करते. असे म्हणत ती तिची ओढणी तिच्या खांद्यावर पिनने सेट करू लागली. तितक्यात तिचे लक्ष गौरीच्या मानेकडे गेले, जिथे काही कुणा उमटल्या होत्या, तसेच तिच्या खांद्याच्या अवतीभोवती तसेच कुण्या होत्या. हे पाहून लवलीच्या ओठांवर एक खोडकर हसू आले आणि तिने आपल्या चेहऱ्यावर कोट्या काळजीचं आ बनत गौरीला म्हटले, अरे गौरी, तुझ्या मनावर हे कसले डाग आहेत गो? असे वाटते जणू तुला एखाद्या डेकणाने चावा घेतला आहे. कसे झाले हे? तिचे बोलणे ऐकून गौरीचे लक्ष स्वतःच्या मानेकडे गेले. जुनी आठवण ताजी होताच तिचा चेहरा भीतीने आणि लाजेने लाल झाला. ती घाबरून आपली नजर झुकवून इकडे तिकडे पाहू लागली आणि मग काहीतरी विचार करून म्हणाले, ते रात्री वादळ आले होते ना, त्यामुळे घरातील वीज गेली होती. मग रात्री झोपताना डास चावत होते, त्यामुळे मी तिथे गाजवल्यामुळे हे डाग पडले आहेत. तू त्या गोष्टी सोड आणि पिन लाव ना.
तेव्हा लवलीने मान डोलावली आणि ती आपले काम करू लागली. तितक्यात अचानक ती तोंडातल्या तोंडात गाणे गुणगुणू लागली. हळूच गुपचूप पतिराजांशी काय बोलणे झाले सांग ना गोड पोरी. हे ऐकून गौरीने कमालीचा आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले तर ती मंद हसत गौरीकडेच पाहत होती. गौरीने लाजून आपली नजर पुन्हा झुकवली. तेवढ्यात लवली पुन्हा म्हणाली, तसे मगाशी जेव्हा मी बागेत होते तेव्हा मला कोणीतरी दिसले होते, जे गुपचूप घरातून बाहेर पडत होते. जेव्हा मी त्यांच्या जवळ गेले तेव्हा पाहिले तर ते आपले लाडके अर्णव जिजू होते. मी त्यांना विचारले की तुम्ही इथे, तर ते म्हणाले की हो, मी तर रात्रभर इथेच होतो, गौरीला भेटायला आलो होतो. पण ते वादळ आले होते ना, म्हणून गौरीने मला इथेच थांबवून घेतले. त्यानंतर तिची मस्करी करत पुढे म्हणाली, तसे ती वादळी रात्र, विजांचा तो कडकडाट, मुसळधार पाऊस, आल्हाददायक हवामान आणि अशा वातावरणात एकमेकांसाठी धडधडणारी दोन हृदये एकमेकांमध्ये हरवून जाण्यासाठी व्याकुळ, वाहवत जाणारे मनांच्या वाहवत्या भावना. मागून गौरीला मिठी मारून तिच्या खांद्यावर आपला चेहरा ठेवत मंद हसून म्हणाले, हाय, किती देखणा आणि सुंदर तो क्षण असेल ना, जेव्हा दोन हृदये आपल्या भावनांच्या पुरता हातबल होऊन एकमेकांमध्ये हरवून गेली असतील, एकमेकांची झाली असतील. अवघ्या आभाळाचं टेंगणं झालं असेल त्यावेळी, हो ना. आणि जर मी चुकीची नसेल तर हे डाग त्याच सुंदर क्षणाचे पुरावे आहेत, बरोबर ना. तिचे हे बोलणे ऐकून आणि काल रात्रीच्या त्या क्षणांची आठवण येऊन गौरीच्या रोम रोम शहरून उठला. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ती आपली नजर झुकवून लवलीकडे विनवणी करत म्हणाली, प्लीज लवली, तू ह्याबद्दल कुणालाही सांगू नकोस. जर घरातील लोकांना हे समजले तर माहीत नाही ते कसे वागतील. म्हणूनच प्लीज माझ्यासाठी ही गोष्ट लपवून ठेव. त्यावर लवलीने हलकेच तिचे डोक्यावर टपले मारत म्हणाले, चल वेडी, मी काय वेडी आहे का, जी अशा गोष्टी सर्वांना सांगत सुटेन. आणि ह्या गोष्टी काय कुणाला सांगायच्या असतात का. मी तर फक्त तुला थोडं चिडत होते, तुझी मस्करी करत होते. बाकी मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. शेवटी तुला आणि अर्णव जिजूंना, तुम्हा दोघांना तुमचा आनंद मिळालाच आणि मी तुम्हा दोघांसाठी मनापासून खूप खुश आहे, समजले. तिच्या ह्या बोलण्यावर गौरी मंद हसली आणि त्या दोघी तिच्या खोलीतून बाहेर पडून हॉलमध्ये आल्या, जिथे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांची वाट पाहत होते. तितक्यात बाहेर एक गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्या दिशेने गेले. साधारण 1 मिनिटानंतरच अर्णव वरुण सोबत आत आला. त्याला पाहून सुनीता म्हणाल्या, अर्णव, कुठे होतास तू रात्रीपासून? मी तुला कितीतरी वेळा फोन केला पण तू फोन उचलला नाहीस आणि कोणतेही मेसेज पाठवला नाहीस. तेव्हा अर्णवने त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या गौरीकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाला, ते आई, खरं तर रात्री मला ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम आले होते म्हणून मी तिथे गेले होतो. नंतर रात्री वादळ सुटले तर ते वादळात परत येणे मला योग्य वाटले नाही, म्हणून मी तिथेच थांबलो. माझा फोन बंद झाला होता त्यामुळे मी तुम्हाला कळवू शकलो नाही आणि वादळामुळे ऑफिसमधील लाईट गेली होती त्यामुळे फोन चार्जही करता आला नाही. त्याच्या बोलण्यावर सुनीता होकारार्थी मान डोलावली आणि मग त्याला म्हणाल्या, चल आता आला आहेस तर ये, आपण हळदीचा विधी सुरूच करणार आहोत. आधी तुला हळद लावली जाईल आणि मग तुझी उष्टी हळद गौरीला लावली जाईल. त्यानंतर तर त्या दोघांना हॉलमध्ये ठेवलेल्या 2 पाटावर बसवले. सुनीता आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधी अर्णवला हळद लावली आणि मग गौरीला. अशा प्रकारे हळदीचा विधी संपन्न झाला. दुसरीकडे लवलीने एका नोकराला काहीतरी सांगून वरुणकडे पाठवले. ज्याने वरुणला काहीतरी सांगितले त्यावर वरुण बागेच्या दिशेने गेला. थोड्या वेळानंतर जेव्हा वरुण आत आला तेव्हा तो पूर्णपणे हळदीच्या पानांनी माखलेला होता. म्हणजेच लवलीने जो कांड करण्याचे ठरवले होते ते अर्णवसोबत नाही तर वरुणसोबत, असा विचार तिने केला होता. वरुणला पूर्ण पिवळा झालेला पाहून सगळे लोक हसू लागले. नेमकं याच संधीचा फायदा घेऊन अर्णव गौरीच्या जवळ आला आणि मग तिचा चेहरा आपल्या हातात भरून स्वतःच्या गालाला लागलेली हळद तिच्या गालांवर लावत तिला म्हणाला, हळदीचे अभिनंदन. हो मिसेस सिंगानिया, तू मला हळद लावायला सांगितली होतीस, मग ते मी
मीच लावणार ना. आता झाली हळदीची विधी पूर्ण. त्याच्या ह्या बोलण्यावर गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, पण लगेचच तिने त्याला स्वतःपासून थोडे दूर ढकलले आणि ती थोडी दूर जाऊन उभी राहिली. कारण आता पुन्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊ लागले होते. तिथे अर्णवने समजूतदारपणाने मान डोलावली आणि तो वरून जवळ निघून गेला. अशा प्रकारे हसत खेळत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मेहंदीची सोहळा खूप छान पार पडली. कुटुंबातील सर्व लोकांच्या दरम्यान थोडे नाच गाणे झाले. सगळे लोक जेवण करून आपापल्या खोलीत झोपायला गेले, तर अर्णवचे कुटुंब आपल्या शिंगाण्या मेन्शनमध्ये परतले. उद्या लग्न होते, ज्याची खूप तयारी करायची होती. तिथे अर्णवने परत जाण्यापूर्वी गुपचूप गौरीच्या खोलीत जाऊन तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवले होते, जेणेकरून ती भुकेली राहू नये. कारण हाताला मेहंदी लागल्यामुळे ती स्वतःच्या हाताने जेवण करू शकत नव्हती. आज अर्णव आणि गौरीचे लग्न होते, ज्याची तयारी देसाई मेन्शनमध्येच करण्यात आली होती. घराच्या आत हॉलमध्येच एक चौवट असा मंडप उभारण्यात आला होता, जिथे दोघांचे लग्न होणार होते. लग्नासाठी काही जवळचे मित्र आणि काही जवळचे नातेवाईक आले होते. अर्णवचे कुटुंब सकाळीच देसाई मेन्शनमध्ये पोहोचले होते, कारण राजेश यांची तब्येत अजून ठीक नव्हती. त्यामुळे ते फक्त हॉलमध्ये बसून सर्व काही पाहत होते. बाकी सर्व तयारी आणि देखरेख राकेश आपले भाऊ भरतेश यांच्या सोबत मिळून करत होते. एकीकडे अर्णव वरुण आणि आपल्या मित्रांसोबत एका खोलीत तयार होत होता, तर दुसरीकडे गौरी आपल्या खोलीत तयार होत होती. तिला तयार करण्यासाठी ब्युटिशियन आली होती. साधारण 1 तासानंतर जेव्हा गौरीला तयार करून ब्युटिशियनने आतला दरवाजा उघडला आणि लवलीसोबत बाकी सर्व बायका खोलीच्या आत गेल्या. जेव्हा त्या गौरीला पाहून हसू लागल्या आणि तिच्याकडेच पाहत राहिल्या. गौरीने लाईट पिंक कलरचा लेहेंगा घातला होता. त्यासोबतच तिने गोल्डन मॅचिंग ज्वेलरी घातली होती. हातामध्ये मोठे मोठे कलिरे, चेहऱ्यावर हलका मेकअप आणि लाईट पिंक लिपस्टिक. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. आज तिला पाहून अर्णव पुन्हा एकदा तिच्या प्रेमात वेडा होणार होता. असो लग्नाचा मुहूर्त झाला तेव्हा लवली आणि सुनीता गौरीला घेऊन मंडपात येऊ लागल्या, जिथे अर्णव बसला होता. अर्णवने देखील तिच्या लेहंगाशी मॅचिंग अशा लाईट पिंक कलरची शेरवानी घातली होती आणि त्याच्या ओठांवर हसू होते. आज तो प्रचंड आनंदी होता. त्याचे प्रेम कायमचे आज त्याचे होऊन त्याच्यासोबत त्याच्या घरी येणार होते. पूर्वीचं लग्न कसेही झाले असो किंवा त्याने ते स्वीकारले असो, पण खरे हेच होते की आधी जेव्हा गौरीची पाठवणी झाली होती आणि ती अर्णवसोबत शिंगाणे मेन्शनमध्ये गेली होती, तेव्हा ती नाखुशीने गेली होती आणि अर्णव देखील त्यावेळी आनंदी नव्हता. पण आज अर्णव स्वतःच्या मर्जीने आपल्या आनंदाने तिला स्वतःसोबत घेऊन जाणार होता. जशी अर्णवची नजर मंडपाच्या दिशेने येणाऱ्या गौरीवर पडली, तशी त्याची नजर तिच्यावरच खिळली आणि त्याच्या ओठांवर एक मोठे हसू आले. तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिथे गौरी देखील त्याच्याकडे येत असताना नजर खाली झुकवून लाजत हसत होती. तिने त्याला पाहिले होते आणि खरे सांगायचे तर गौरीला आज अर्णव खूपच देखणा वाटत होता. ती लाईट पिंक कलरची शेरवानी त्याच्यावर खूपच खुलून दिसत होती. तो त्यात एखाद्या राजकुमारासारखा वाटत होता. जशी गौरी मंडपात आली तसा अर्णव उठून उभा राहिला. सुनीता पुढे होऊन गौरीला अर्णवच्या समोर उभे केले. त्यानंतर वरमाळ मागवून घेण्यात आली, जेणेकरून वरमाळाची विधी पूर्ण करता येईल. त्यांनी एक एक माळ अर्णव आणि गौरीच्या हातात दिली. आधी गौरीला माळ घालायला सांगण्यात आले, तेव्हा गौरीने पुढे होऊन अर्णवच्या गळ्यात वरमाळ घालण्याचा प्रयत्न केला, पण अर्णव उंच असल्यामुळे ती त्याच्यापर्यंत पोचू शकत नव्हती. हे पाहून अर्णव थेट गुडघ्यांवर बसला. तेव्हा गौरीने हसत त्याच्या गळ्यात माळ घातली. त्यानंतर अर्णवनेही तिच्या गळ्यात वरमाळ घातली आणि पुढे होऊन कोणाचीही पर्वा न करता तिच्या कपाळाचे चुंबन घेतले, ज्यामुळे गौरीने लाजून आपला चेहरा खाली झुकवला. तिची नजर आधीच खाली झुकलेली होती, पण आता तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिथे सर्वजण हसले आणि अर्णवचे मित्र त्याच्या ह्या धाडसी कृत्यावर जोरात ओरडून त्याला चिडवू लागले. त्यानंतर दोघांना मंडपात बसवण्यात आले आणि लग्नाची विधी सुरू झाली. पंडितजी मंत्र म्हणू लागले
आणि मंडपातील अग्नीत आहुती देऊ लागले. हळूहळू करत जेव्हा कन्यादानाचा वेळ आला तेव्हा राजेशनी पुढे आले आणि गौरीचे कन्यादान करू लागले. तेवढ्यात मागून अजून एक हात पुढे आला. सगळ्यांनी त्या दिशेने पाहिले तर विशाखा राजेश यांच्या हातावर आपला हात ठेवला होता. हे पाहून गौरीच्या डोळे पाणवले. सोबतच तिच्या ओठांवर एक सुंदर हसू आले. बाकी सगळे देखील हसू लागले. तेव्हा विशाखा हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि नंतर हळूच तिला म्हणाले, मला माफ कर बाळा. लेकीच्या प्रेमात मी इतकी आंधळी झाले होते की तुला कधी समजून घेऊ शकले नाही. मला नेहमी असंच वाटायचं की राजेश तुला ह्या घरात आणायला नको होतं. ते तुला ह्या घरात आणून माझ्या अणूची जागा तुला देत आहेत. बस याच कारणामुळे मी तुझ्याशी वैर धरून होते. पण मला माहीत नव्हतं की माझा हा तिरस्कार माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलीच्या मनात तुझ्याबद्दल द्वेष भरून देईल आणि ती इतक्या चुकीचा रस्ता निवडेल की स्वतःचंच आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल. या सगळ्यांमध्ये माझी चूक आहे. मी तिला चांगले शिस्त आणि संस्कार द्यायला हवे होते. काश मी त्यावेळी तुम्हा दोघांमध्ये भेदभाव केला नसता तर अनुष्काचे कोमल मनही या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिले असते. म्हणूनच आता मी फक्त तुझ्याकडे माफी मागू शकते. तेव्हा गौरीने आपल्या एका हाताने त्यांचा हात पकडला आणि म्हणाली, नाही आई, तुम्ही माफी मागू नका. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, माझी आई आहात. तुम्ही माझ्याकडे माफी मागणे शोभत नाही. तुम्ही फक्त मला तुमचे आशीर्वाद द्या, जेणेकरून मी माझे पुढील आयुष्य आनंदाने यशस्वी करू शकेन. आणि जे काही झाले ते विसरून जा. आता आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायला जात आहोत. तर तुम्हीही पप्पांसोबत एक नवीन सुरुवात करा, कारण तेही दीदीवर खूप प्रेम करतात. आणि आता ती जवळ नसल्यामुळे पप्पा कुणाला दाखवून देत नाहीत, पण ते मनापासून खूप दुःखी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना तुमच्या साथीची गरज आहे. हे ऐकून विशाखा होकारार्थी मान डोलावली आणि मग प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत राजेश यांच्या सोबत मिळून तिचे कन्यादान करू लागले. थोड्या वेळाने पाहुणे आणि घरातील मंडळी जमली होती. सुनीता गौरीला दारातच थांबवून गृहप्रवेशाची तयारी केली. दारात ठेवलेला तांदळाचं कलश गौरीने आपल्या उजव्या पायाने हळूच ओलांडला आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर लाल कुंकवाच्या पाण्यात पाऊल ठेवून तिने घरात गृहप्रवेशाची विधी पूर्ण केली. तिच्या पायांचे सुंदर ठसे पाहून विशाखाच्या चेहऱ्यावरही एक समाधानाचे हसू आले. त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून नवरा नवरीच्या अंगठी शोधण्याचा खेळ सुरू केला. दुधाने गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या मोठ्या परातीत जेव्हा अंगठी टाकली गेली तेव्हा अर्णव आणि गौरी दोघांनी आपले हात पुढे केले. अर्णवने मुद्दाम आपला हात मागे घेतला आणि गौरीला ती अंगठी मिळू दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले आजोबा आणि राकेश आनंदाने हसू लागले. इतक्या दिवसाच्या संघर्षानंतर गौरीला आज ह्या घरात तो मान आणि प्रेम मिळत होते, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. गौरी जशी अर्णवच्या खोलीत आली, तिचे श्वास वेगवान झाले आणि हृदय जोरात धडधडू लागले. समोरची खोली खूप सुंदर सजवली होती. संपूर्ण खोलीत मनमोहक सुवास पसरला होता. जमिनीवर आणि बेडवर गुलाबाची फुले पसरलेली होती. ठिकठिकाणी मेणबत्त्या जळत होत्या. जमिनीवर फुगे विखरलेले होते. ती आश्चर्याने खोलीकडे पाहतच होती. तेवढ्यात अर्णवने मागून येऊन तिला आपल्या मिठीत घेतले, ज्यामुळे गौरी शहारली. तेव्हा अर्णवने तिच्या खांद्यावर आपला चेहरा टेकून तिच्या मानेवर आपले गरम श्वास सोडत विचारले, कशी वाटली खोली मिसेस शिंगानिया? मी काही कमी तर नाही ना ठेवली? अर्णवच्या त्या गरम श्वासामुळे गौरीच्या मानेवर गुदगुल्या होत होत्या. ती अत्यंत धीम्या आवाजात लाजून त्याला म्हणाले, नाही, खूप सुंदर आहे. हे सगळं तुम्ही केलं? तेव्हा अर्णव हसला आणि त्याने तिला स्वतःकडे वळवले. आपल्या प्रेमळ नजरेने तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवत तो म्हणाला, हो, मग तुला काय वाटतं माझ्याशिवाय हे कोण करू शकतं? कुणाची एवढी हिंमत आहे जो आता माझ्या आणि तुझ्या खोलीत येऊ शकेल? तेव्हा गौरी नजर झुकवून हसली. तेवढ्यात अर्णव आपल्या गडद नजरेने तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला,
तशी आज तू खूप सुंदर दिसत आहेस, इतकी की ह्या मनाला पुन्हा एकदा तुझ्यावर प्रेम करण्याची ओढ लागली आहे. एवढं बोलून तो तिला मिठीत घेऊ लागला. तेव्हा गौरीने त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली, बाजूला व्हा तुम्ही. तुम्हाला मी सुंदर दिसत आहे आणि मला ह्या लेहंगामध्ये खूप उकडतंय, म्हणूनच आधी मला कपडे बदलून घ्यायचे आहेत. एवढं बोलून ती कपाटाकडे गेली आणि आपले कपडे काढू लागले. तेव्हा अर्णव मागून तिला म्हणाला, अच्छा, आता लग्न होताच तुमच्या बायकांचे नखरे सुरू झाले. आतापासूनच माझ्यापासून दूर पळायला लागलीस तू. अरे, आज तर आपली एवढी सुंदर रात्र आहे, तू माझ्याजवळ यायला हवंस आणि तू तर माझ्यापासून दूर पळत आहेस. तेव्हा गौरी त्याला म्हणाले, आता तुमची बायको आहे तर नखरे तर करणारच ना. आणि हो, तुम्हाला माझे नखरे झेलावेच लागतील. शेवटी तुम्ही स्वतःच म्हणाला होता की तुम्हाला माझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे आता तुम्ही स्वतःच्या शब्दांवरून मागे हटू शकत नाही. आता तर तुम्हाला मला झेलावंच लागेल, मग मी तुम्हाला कितीही त्रास दिला तरीही. एवढं बोलून ती आपले कपडे घेऊन वॉशरूममध्ये निघून गेली. तेव्हा अर्णव तिचे बोलणे ऐकून मागून ओरडत म्हणाला, तर तू तरी कुठे विसरतेस की तुलाही आयुष्यभर माझ्यासोबतच राहायचं आहे. नखरे फक्त तूच नाही तर मी सुद्धा करू शकतो. आणि जर मी माझ्या नखऱ्यावर आणि मनमर्जीवर आलो ना, तर तूच माझ्यामुळे हैराण होऊन जाशील. असं म्हणून तो पुन्हा हसला. गौरी कपडे बदलून बाहेर आली. तेव्हा अर्णव सुद्धा कपडे बदलण्यासाठी निघून गेला. तिथे गौरी आपले केस सुकवू लागली. ती बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिली आणि समोर आकाशात पाहू लागली. बाहेर थंड हवा सुटली होती आणि चांदणी पसरवून होता. हवामान खूपच आल्हाददायक झाले होते, त्यामुळे तिच्या ओठांवर हसू आले. तिने टावेल तिथेच रेलिंगवर टाकला आणि ती आपल्या हाताने गळ्यातील मंगळसूत्र पकडून पाहू लागली. ते पाहत असताना तिच्या ओठांवरचे हसू आणखीनच खुलले. तेवढ्यात मागून अर्णव आला. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, काय करतेस इथे एवढ्या रात्री बाहेर? थंड हवा सुटलीये. आताच शावर घेऊन आलीस ना, तब्येत बिघडेल तुझी. तेव्हा गौरीने मागून त्याच्या छातीवर आपले डोके टेकवले आणि हसून त्याला म्हणाले, मला काही होणार नाही. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. मी फक्त इथे ह्या हवेत माझा आनंद अनुभवायला आले होते. आज मी खूप खुश आहे. मला जे हवं होतं ते मला मिळालं. तुम्ही मला मिळालात. विषयाकाळीचं प्रेम मला मिळालं. आज संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. सगळं काही आहे माझ्याकडे. आज माझा आनंद माझ्या मनात मावेनासं झालंय. असं वाटतंय की ही वेळ, हा क्षण इथेच थांबून जावा. त्याच्याकडे वळत त्याच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाले, परवाचीच तर गोष्ट होती ना, जेव्हा सगळं काही विखुरलेलं होतं आणि आज सगळं काही ठीक झालंय. त्यामुळे मला ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये की माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी कधी चांगल्या झाल्या. असं वाटतंय की डोळे मिटून उघडण्यापूर्वी सगळं काही बदलून गेलं. याच कारणामुळे मला भीती वाटते की हा जो इतका सगळा आनंद इतका झटक्यात माझ्या पदरात पडलाय, तो कुठे माझ्यापासून तर दूर जाणार नाही ना. तुम्ही माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना. तेव्हा अर्णवने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तो म्हणाला, तू विनाकारण घाबरत आहेस गौरी. ना तुझ्यापासून तुझा आनंद दूर जाईल आणि ना मी. समजलीस? त्या ईश्वराने आपली खूप परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला एकत्र आणलंय आणि ह्या आनंदासाठी तू सुद्धा खूप साऱ्या त्याग दिले आहेस, खूप काही सोसला आहेस. म्हणूनच तुझ्याकडून कोणीही हा तुझा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. समजलीस? आणि समजा सगळं काही तुझ्यापासून दूर गेलं तरी काय झालं, मी तर नेहमी तुझ्यासोबत असणार ना. सुख दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात राहतात ना. मग मी तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुझी साथ देईन. म्हणूनच भविष्याची चिंता सोडून वर्तमानावर लक्ष दे, माझ्यावर लक्ष दे. खोटं खोटं रागवण्याचं नाटक करत म्हणाला, तुझा इतका हँडसम नवरा तुझ्या समोर उभा आहे, ज्याच्यावर न जाणे किती मुले मारतात आणि तू माझ्यावर लक्ष देण्याऐवजी फालतू गोष्टीवर लक्ष देत आहेस.
अगं, जर तू माझ्यावर लक्ष देणार नाहीस तर मग ते दोघं कसे येतील आपल्या दोघांमध्ये? त्याचं हे बोलणं ऐकून गौरीने आपले डोळे बारीक केले आणि ती अर्णवची कॉलर पकडून त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुमच्यावर लक्ष तर मी नंतर देईन, पण आधी तुम्ही हे सांगा की तुम्ही कोणत्या दोघांना आपल्यांमध्ये आणण्याबद्दल बोलत आहात? जर तुम्ही कुणालाही आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलात ना, तर अर्णवजी मी खरं सांगते, मी तुमचं तोंडच फोडून ठेवीन. तेव्हा अर्णवने आपले दोन्ही हात वर करत घाबरल्याचे नाटक केले आणि तो म्हणाला, अगं अगं गौरी, तू तर आतापासूनच बायकोचा चंडी अवतारात आलीस ग. अगं माझी आई, मी दुसऱ्या कुणाला आपल्यामध्ये आणण्याबद्दल बोलत नाहीये. मी तर त्या दोघांना मध्ये आणण्याबद्दल बोलतोय, जे आपल्या जवळ येण्याने येतील. म्हणजे आपले लहान लहान मुलांबद्दल, आपला आरव आणि आपली मानवी. मी त्या दोघांबद्दल बोलत होतो. समजलीस तू? त्याचे हे बोलणे ऐकून गौरी रागात काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात तिला त्याचा बोलण्याचा खरा अर्थ समजला आणि तिचा चेहरा लाजेने लालबुंद झाला. तिने अर्णवची कॉलर सोडून दिली आणि आपली नजर खाली झुकवत ती म्हणाली, काय अर्णवजी, तुम्ही पण ना, माहित नाही कसल्या कसल्या गोष्टी करता. असं म्हणत नजर चोरून ती तिथून जाऊ लागली. तेव्हा अर्णवने एका झटक्यात तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले, ज्यामुळे गौरी थेट त्याच्या मिठीत आली आणि आश्चर्याने अर्णवकडे पाहू लागली. जिथे अर्णव एका कोडकर हास्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, काय अर्थ आहे तुझा? आता मी तुझ्याशी अशा गोष्टी नाही करणार तर मग कोणाशी करणार? आणि आता ना मला खरंच वाटतंय की आपण मानवी आणि आरवला ह्या जगात आणण्याची तयारी सुरू करायला हवी. चांगल्या कामात उशीर कशाला करायचा, बरोबर ना मी जे बोलतोय ते? तुझं काय म्हणणं आहे? गौरी आधीच त्याच्या बोलण्याने लाजेने पाणी पाणी झाले होते. लाजेमुळे तिला काही बोलताच येईना. ती अडकळत अर्णवला म्हणाली, मला खूप झोप येत आहे. असं बोलून ती पटकन अर्णवला मागे ढकलून आत जाऊ लागली. पण अर्णव तिच्या ह्या हालचालीसाठी आधीपासूनच तयार होता. त्याने एका झटक्यात तिला पकडले. तिला काही समजण्या आताच तो एका खोडकर हास्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, अशी कशी? आज तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस. असे म्हणत त्याने आपले ओठ गौरींच्या ओठांशी जोडले आणि गौरी सुद्धा त्याच्या प्रेमाच्या सुखद जाणीवेत हरवून गेले. दोघंही पुन्हा एकदा आपले प्रेम पूर्णत्वाकडे नेण्याच्या वाटेवर निघाले. दोघांचेही आयुष्यातून आता दुःख, वेदना आणि त्रासाचे ढग कायमचे दूर झाले होते आणि आता त्यांच्यामध्ये जर काही उरले होते तर ते होते फक्त आणि फक्त त्यांचे प्रेम, केवळ प्रेम. समाप्त. कथा आवडल्यास एक सुंदर कमेंट नक्की करा. अर्णव आणि गौरीच्या प्रेमाची ही सुंदर कहाणी इथेच संपली आहे.